मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलाय। मॅनहोलमध्ये पडलेल्या या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। साधारण 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेला आहे। ही सध्या घटनास्थळावरची साकी नाक्यातली दृश्य बघतोय आपण। मुंबई महापालिकेचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा यातून समोर आलाय असंच म्हणावं लागेल। यापूर्वी सुद्धा महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला होता, मात्र ते थोडक्यात बचावलेले होते। पण इथे मात्र हा व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलाय आणि त्याला सध्या वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समजते। मी सध्या पूर्ण खैरानी या रोडवरती उभा आहे। जर पाहिलं की एका ड्रेनेज लाईन मध्ये एक तरुण आता पहिल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूणच पाहिलं तर आता त्या तरुणाला बाहेर काढण्याचा जे आहे तो प्रयत्न पाहिलं तर अग्निशमन दलाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। रशी आहे, अनेक ज्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आणण्यात आल्या आणि त्या व्यक्तीला जो आतमध्ये व्यक्ती पडला आहे त्याला शोधण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्याला कसं बाहेर काढता येईल ही सर्व सामग्री या ठिकाणी अग्निशमन दलाकडून आणण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत जो व्यक्ती पडले आहे त्याचे बंधू आपल्या सोबत आहेत। त्यांच्यामध्ये मला तुमचा भाव पडला असल्याची माहिती आहे, काय सांगा? माझा भाऊ आहे, त्याचं नाव असलम शेख। ते कामावरून परत घरी जात होते आणि इथं खैरानी रोडला सन्मान हॉटेल जवळ बीएमसी वाले काही काम करत होते आणि त्यांनी काही सुरक्षाची यंत्रणा हाताळलेली नव्हती। बीएमसीचं झाकण उघडं होतं आणि पाऊस असं त्या झाकणामध्ये ते खाली पडले, होलमध्ये खाली पडले। परंतु कामाला जाताना पडलाय काय? कामावरून परत येताना पाऊस जास्त होता, ते माघारी जात होते, घरी जात होते। तुम्ही बघा 15-20 फूट खोल आहे तो। असंच तुम्ही ओपन मध्ये काम करताय, मग माणसं मरणारच आहे। पण कुणाच्या जीवाची काळजी नाहीये। आमच्या चांदिवलीमध्ये माणूस मेला तर त्याला लाख रुपये भेटतात, हे नक्की आहे। पण जो मेन हॉल मध्ये गेले त्याला तर 1 रुपया पण भेटला नव्हता। आता ह्याला किती भेटतात ते बघायचं आहे। पाहिलं तर अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आता या मॅनहोलमध्ये उतरण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे असल्याचं पाहायला मिळत आहे। ते आता थेट खाली उतरून जे आहे ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। सध्या भाजपचे गटनेता गणेश खंडकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश खंडकरजी, अत्यंत धक्कादायक बातमी पुन्हा एकदा समोर येते। मॅनहोलमध्ये माणूस पडलाय साकी नाक्यामध्ये, काय नेमकं आपल्या या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे? आपण या घटनेची माहिती घेतली आहे का? मलाही आताच थोड्या वेळापूर्वी या घटनेची माहिती कळाली। सदर घटना अतिशय गंभीर आहे। त्या दिवशी महापौरांच्या दौऱ्यामध्ये देखील अशी घटना घडली होती, पण त्यावेळेला तो मॅनहोल नव्हता, ते स्पीट होतं, चेंबर होतं। आणि आज जे मी आता दृश्यांमध्ये पाहतोय तर ते मॅनहोल आहे। प्रत्येक मॅनहोल हे साधारणतः एक 15-1 फुटाचा डीपनेस त्याला असतो आणि जमिनी खालून ते सिवरच्या कामासाठी वापरलेलं असतं। तर यामध्ये हा मॅनहोल ओपन का केला होता आणि तिथे काही काम सुरू होतं याची पहिली माहिती घेऊ। पण एवढं मात्र नक्की सांगतो की आम्ही प्रशासनाला स्ट्रिक्टली सूचना दिलेल्या आहेत। एकाही ठिकाणी मॅनहोल उघडं ठेवायचं नाही, कारण मुंबईत जी काही घटना 2017ला घडली ती परत होऊ नये यासाठी आम्ही स्ट्रिक्ट सूचना। तरी सुद्धा जर काही कुठे कमी पडलं असेल, कुठल्या अधिकाऱ्याकडून या बाबतीत हलगर्जीपणा झाला असेल तर नक्की त्याच्यावरती कारवाई होईल, एवढं नक्की सांगतो। घटना दुर्दैवी आहे, हे होऊ नये, ही चूक झाली हे मान्य आहे मला। आता जसं तुम्ही म्हणताय की आम्ही सूचना दिलेल्या आहेत, मात्र हे व्हायला नको, अगदी चूकही मान्य करताय। पण आता म्हणणं असं आहे गणेश खंडकरजी की सामान्य माणसाचा जीव या सगळ्यामध्ये टांगणीला लागतोय। जी व्यक्ती आतमध्ये पडली आहे, संबंधित व्यक्तीच्या भावानं जय महाराष्ट्राकडे प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की ते घरी कामावरून जात होते आणि त्यावेळेला काहीतरी काम सुरू होतं बीएमसीचं। भर पावसामध्ये अशा पद्धतीनं काम सुरू होतं, बॅरिकेटिंग त्या ठिकाणी नव्हतं। हा सगळा निष्काळजीपणा आहे गणेश खंडकरजी। मग नाही, निष्काळजीपणाच आहे ना। मी बघा, असं आहे की ज्या ज्या ठिकाणी ही कामं असतात, काही ठिकाणी कंत्राटदारांकडून ही स्वच्छता केली जाते, काही ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी करतात, पण सर्वच ठिकाणी सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याही नंतर जर का कुठे निष्काळजीपणा होत असेल तर त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला नक्की त्याचं उत्तरही द्यावं लागेल आणि त्याच्यावर कारवाई देखील होईल। ठीक, धन्यवाद गणेश खंडकरजी, आपण जय महाराष्ट्राशी या संदर्भात बोललात यासाठी। मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे, त्याला वाचवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळावरची दृश्य सध्या आपण जय महाराष्ट्रावर बघतोय। मुंबई महापालिकेचा हा एक प्रकारे बेजबाबदारपणाच समोर आलेला आहे। जे तिथं उपस्थित आहेत घटनास्थळावरचे, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण अगदी काही क्षणापूर्वी जय महाराष्ट्रावर बघितल्या। त्यांचं असं म्हणणं आहे की इथं काम सुरू होतं बीएमसीचं काहीतरी, मग त्या ठिकाणी बॅरिकेटिंग नव्हतं का, किंवा या ठिकाणी काम सुरू आहे जरी पाणी भरलेलं असेल
आणि त्या संदर्भातलंच जरी काम सुरू असेल तरी सुद्धा पाणी भरलंय, त्यामुळे जपून जायला हवं, या संदर्भातला धोका किंवा या संदर्भातली सूचना संबंधित उपस्थित तिथल्या प्रवाशांना समजेल अशा पद्धतीची कुठलीही सूचना असणारा फलक किंवा कुठलीही व्यक्ती तिथं लोकांना सावध करणारी नव्हती, असंच या क्षणाला म्हणावं लागेल. भाजपचे नवनाथ बन आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी बोलूयात. नवनाथ बनजी, अत्यंत धक्कादायक बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेली आहे. आपण या सगळ्या घटनेची माहिती घेतलेली आहे का? अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी तिथल्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की इथे कुठलीही वर्क ऑर्डर नव्हती, कुठलंही काम करण्याचं पालिकेचे निर्देश नव्हते. कुठलीही वर्क ऑर्डर आणि निर्देश नसताना त्या ठिकाणी तो मॅनहोल उघडं का राहिलं, त्यासाठी कोण जबाबदार आहे याची पूर्ण चौकशी केली जाईल. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये निष्काळजीपणा केला का, किंवा एखाद्या खासगी कंत्राटदारांनी निष्काळजीपणा केला का, किंवा एखाद्या समाजकंटकाने जाणीवपूर्वक मॅनहोल उघडं ठेवून अशा पद्धतीची घटना घडण्यासाठी काही प्रयत्न केले का, ही देखील तपासण्याची गरज आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि बाकी प्रशासनाने याआधीच सूचना दिल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी सगळे मॅनहोल हे उघडे नसावेत, बंद असावेत, यासाठीच्या सक्त सूचना दिलेल्या होत्या. असं असताना चाकी नाक्यामध्येच तो मॅनहोल का पडत राहिला, तिथं कंत्राटदारांनी कोणी हलगर्जीपणा केला का, अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, हे तपासणं गरजेचं आहे. मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त नाही. अशा पद्धतीनं मॅनहोल मध्ये पडून एखाद्या व्यक्तीला बेपत्ता होत असेल तर अतिशय गंभीर घटना आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही. नवनाथ म्हणजे आता जसं तुम्ही म्हणताय की वर्क ऑर्डर नव्हती असं तुम्ही म्हणताय, पण जी व्यक्ती पडली आहे या मॅनहोलमध्ये, संबंधित व्यक्तीच्या भावानं जय महाराष्ट्राकडे प्रतिक्रिया देताना म्हटलंय की बीएमसीचं काम तिथं काहीतरी सुरू होतं. हा सगळा ढिसाळपणा प्रशासनाचा मग समोर येतोय. बीएमसीने कुठलीही वर्क ऑर्डर काढली नव्हती. अधिकृतपणे बीएमसीचं कुठलंही काम या पावसाळ्यामध्ये करावं अशा सूचना नव्हत्या. मी स्वतः स्थानिक अधिकाऱ्यांशी याबद्दल बोललो तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. तरी देखील एखाद्या कंत्राटदारांनी का परवानगी नसताना ते मॅनहोल उघडं ठेवून काही काम केलं का, हे तपासण्याची गरज आहे. किंवा एखाद्या समाजकंटकाने ते मॅनहोल उघडं ठेवलं का, हे देखील तपासण्याची गरज आहे. संबंधित दोषी कंत्राटदारावर कारवाई होणार का नवनाथ बनजी? कंत्राटदार असेल, अधिकारी असेल, कुणालाही सोडलं जाणार नाही. 2 दिवसापूर्वी चेंबूरमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला. 3 अधिकाऱ्यांना सस्पेन्शनची कारवाई आम्ही केली. आता देखील या जे कोणी दोषी असतील, अधिकारी असेल, कंत्राटदार असेल किंवा अन्य कोणी असेल, कुणालाही सोडलं जाणार नाही. त्याच्यावर जास्तीत जास्त जी कारवाई करणं शक्य आहे ती कारवाई करून त्याला शिक्षा दिली जाईल. जी, धन्यवाद नवनाथ बनजी, आपण जय महाराष्ट्रशी या संदर्भात बोललात यासाठी.